आता सर पनवेलची आरोग्य व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर बरंच काही बोललं जाते. बऱ्याचदा वृत्तपत्रात बातमी आल्या. तर तुमचं काय धोरण आहे आरोग्य व्यवस्थेसंदर्भात? आपण आता आरोग्य स्वच्छता आपली पहिली प्रायोरिटी आहे. ओके. स्वच्छता केल्याने आरोग्याचं बरेच प्रश्न सुटतात. ओके. नागरिकांनाही आवाहन करतो स्वच्छता मेंटेन करा. आपण शहरामध्ये सगळी गटार स्वच्छ भारत अभियानाचा भाग झाला म्हणजे आपल्या धोरणात्मक निर्णय म्हणून तुमच्या कारकिर्दीमध्ये हा ना, आपण स्वच्छता गटार तुंबलेली जागा शहरामध्ये असलेले घाण स्पॉट्स विशेष काय म्हणजे आता हे आपलं नगरपालिकेचं जे हे आहे हॉस्पिटल की आपण त्याची परिस्थिती बघतो किंवा उपजिल्हा रुग्णालय आपल्या इथं होतंय. आता ते आपल्याकडे ॲक्वायर होईल. साधारण आता जोपर्यंत बॉडी नाही तुम्हाला असं स्थायी समितीची परवानगी लागते सगळं करायला तुमच्याकडे तर अधिकार आहे. आता तुम्ही निर्णय घेऊ तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण पनवेलचा इथून पुढचा इतिहास तुमच्याकडूनच लिहिला जाणार. तर आरोग्य व्यवस्थेमध्ये तुम्ही म्हणजे आता असं विचार केला की आपण असं विचार करतोय की शासनाचं राज्य शासनाचं जसं मुंबईला जे हॉस्पिटल आहे तशा पद्धतीचं खूप मोठं हॉस्पिटल आपल्या महानगरपालिकेच्या परिसरात कुठेतरी यावं जेणेकरून महानगरपालिका आणि या परिसरात येणाऱ्या लोकांचा नोंदा जो मुंबईत जातो तशा नोंदाला तिथे न जाता इथेच त्यांना सर्व्हिसेस केटर व्हाव्यात असं मोठं हॉस्पिटल बांधण्याची अपेक्षा आपण प्रस्ताव तयार करतोय शासनाकडे पाठवतो. रायगडच नाही सगळी ठाणे रायगड आपली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका इथे कुठेच शासनाचं टर्सरी केअर सेंटर जे म्हणतो आपण तसे नाहीये. तर जे हॉस्पिटल सारखं मोठं शासकीय हॉस्पिटल आणि गरज पडली तर त्या अनुषंगाने असलेलं मेडिकल कॉलेज हे जर असेल तर मग ते खूप चांगल्या प्रकारे चालवता येईल. आता आपण प्रपोजल तयार करून शासनाला पाठवून देऊ. जागा आपण आपल्याकडे आता कुठे जागा नाही करतोय आपण कुठे जागा आहे ते आयडेंटिफाय करून. तर तुम्ही म्हटलं की 4थी पर्यंत तुमच्या गावामध्ये तुम्ही शिकलात नंतर मग तुम्हाला बाहेर चालत जावं लागायचं. तर इथे आता पनवेल नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत नगरपालिका पूर्वी चालवायच्या आता त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष काही असं महानगरपालिकेच्या शाळा जसं आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात तुम्ही काय राबवणार आहात का? शाळेवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलंय. मी आल्यापासून शाळेमध्ये सगळ्या मुलांचं बायोमेट्रिक अटेंडन्स करून घेतलं आपण. ओके. सगळ्या शिक्षकांच्या तक्रारी होत्या की ते फोनचा वापर होतो शिक्षणावरती लक्ष नाही. तर शिक्षकांना सूचना दिल्या त्यांनी त्यांचे फोन हेडमास्टरांकडे जमा करायचे. ओके. सगळ्या शाळांमध्ये जो प्रकारचं जे मिड डे मील स्कीम मध्ये फूड पुरवलं जात आहे ओके त्याच्यावरती आपण त्याचं मॉनिटरिंग करतो चांगल्या प्रकारे त्यांना अन्न पुरवलं जाते का नाही. ओके. त्याच्यानंतर शाळेमध्ये स्वच्छता इथूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्फत करून घेतली जाते. आपण निर्णय घेतला की कुठल्याही विद्यार्थ्याच्या हातात झाडू घेऊन तरी स्वच्छता करायची गरज पडणार नाही. शिक्षकांनी स्वतः स्वच्छता करावी आणि इथे काही एक्सेस पिऊन होते आमच्याकडे तर त्या पिऊनची आपण तिथे पोस्टिंग करणार आहे. ते सगळी स्वच्छता परिसर त्याची सुरक्षा त्या पिऊनच्या मार्फत करून शाळेची स्वच्छता शिक्षकांच्या मार्फत करून करायची. आता आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक सामाजिक भौतिक आणि आर्थिक दर्जा हा बहिस्थ संस्थेकडून मॉनिटर करणार. एक त्याचे काय आहे आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे महानगरपालिकेच्या मेहनतीमुळे त्यांच्यामध्ये काय परिणाम होतोय कशी वाढ होते याचं क्लोज मॉनिटरिंग करणार आहे. त्याच्यावरून शिक्षकांचे पगार त्यांचे परफॉर्मन्स आपण त्याला लिंक करणार आहे. त्यासाठी बहिस्थ संस्था नेमायची चालते. आता स्वच्छता अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन दोन महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे एकतर आता तळोजाचं आपलं डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा निर्णय होणं बाकी आहे. तर नेमकं घनकचरा व्यवस्थापन आपण कसं करावं किंवा काय असेल महानगरपालिका? आपण घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्या पूर्ण महानगरपालिका स्वच्छ महानगरपालिका बनवायची आहे. तर त्या अनुषंगाने कचऱ्याचं सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण ओला कचरा आणि सुका कचरा आणि तो केल्यानंतर ओल्या कचऱ्याचं इथेच आपल्या परिसरातच त्याची विल्हेवाट लावणं त्याच्यापासून ग्रीन मॅन्युअर तयार करणं असेल किंवा बायोगॅसचा एक प्लांट बंद पडलेला आहे तो प्लांट कसा पुनर्जीवित करता येईल ते बघणं असेल ते करून म्हणजे आपला आता सध्या हे पूर्ण महानगरपालिकेच्या 300 टन कचरा तयार होतो. त्याच्यावरती वाहतुकीवरती प्रचंड खर्च होतो. ती चांगल्या प्रकारे जात नाही ज्या भागात टाकला जातो त्या लोकांच्या स्थानिकांच्या अडचणी. तर साधारणतः 150 टन त्याच्यातला कचरा हा ओला कचरा असतो. तर तो ओला कचरा आपण इथल्या इथेच प्रोसेस करायचा. विकेंद्रीकरण करून वेगवेगळ्या ठिकाणी 4, 5, 6 ठिकाणी आपण तो प्रोसेस करून त्याची विल्हेवाट तिथेच लावायची. त्याच्यानंतर जो सुका कचरा आहे त्या सुक्या कचऱ्याचं प्लास्टिक वेगळं करायचं काही रिसायकल करण्यासारखे रियूज करण्यासारखे आयटम असतील ते काढायचे
आणि त्याच्यानंतर राहिलेल्या कचऱ्याची आपण अजून काही प्रोसेसिंग करून म्हणजे बायोगॅस हा एक टिपिकल नगरपालिका सुद्धा तो एक प्रयत्न केला होता त्यांनी. अशा काही मशिनरीज बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या बायो सीएनजी आहे, बायोगॅस आहे. आपण टेक्नॉलॉजी असेसमेंट करतोय. पुणे येथे असे टेक्नॉलॉजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका काही ठिकाणी अवेलेबल. मी ते बघितलंय माझ्याकडे सगळ्या महानगरपालिका आपण बेस्ट टेक्नॉलॉजी वापरतो. आणि सांडपाण्याचं साहेब आपलं जे केंद्र आहे त्याला अजून ॲडिशनल काही त्याची आपण आपलं आता 8 MLD पाणी असंच बिना प्रक्रिया टाकलं जात आहे बाहेर, तर त्याला आपण जॉईन करतो. ते पाणी लिफ्ट करून इथे आणायचं आणि एवढ्या नंतर मग आपलं सगळं 100% सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन प्रक्रिया झालेलं पाणी समुद्रात सोडलं. लवकरात लवकर काही बंद झालेल्या गाड्या कशा प्रकारे आपल्याला घेता येतील. परत लोक आपण जर उचलल्या तर म्हणतील गाड्या चोरी केल्या आमच्या, तर ती बरीच प्रोसिजर असते. त्याचं नोटिफिकेशन काढायला लागेल. त्या हिशोबाने आपण बट तो आमचा मुद्दा तो माझ्या विचारात आहे. ऑनलाईन सर्व्हिसेस तर सगळीकडे आता सुरू आहे. तर तुम्ही बघून वाटतं सगळ्या ग्रामपंचायती ऑनलाईन करायचा निर्णय, तर त्याचा ग्रामीण भागावर परिणाम होईल का? की तर इंटरनेटची सुविधा सगळीकडे नसते. सगळीकडे आहे. आपण मुंबईच्या जवळ आहे असं कसं. आपल्याकडे केबल टीव्ही आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये आता सध्या काय सुरू आहे? जे आपण बांधकाम परवानगी ऑफलाईनच देतो, NOC सगळे ऑफलाईन. शासनाचं एक नवीन ऍप्लिकेशन्स येतात ऑनलाईन. शासनाचं येतं. आम्ही ऐकलो होतं तुम्ही मी काही ऍप्स तयार केले. ओके. आपण ऍप्स तयार केले लोकांसाठी. लवकरात लवकर आपण लॉन्च करू. ओके. आणि सर, नवी मुंबईत जसं तुकाराम मुंडे साहेबांनी वॉक विथ कमिशनर ठेवलं, तसं आपलं काही खारघरमध्ये किंवा कळंबोली काउंटी शहरी भागात आता ते त्यांचा महानगरपालिका वेगळी आहे, त्यांच्या ते वेगळ्या टप्प्यामध्ये आहे. आपण वेगळ्या संक्रमण अवस्थेत आहोत. आपल्याकडे सध्या माझ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून गेले, पण त्या लोकांना मलाच माहिती इथे प्रश्न आहेत एवढे. मी जाऊन त्यांना परत काय विचारू, कचऱ्याची समस्या आहे का, पाण्याची समस्या आहे का? पहिले आपल्याला ह्या समस्यांचं निराकरण करावं लागेल. त्याच्यानंतर मग लोकांशी त्यांचे प्रॉब्लेम्स विचारणं करण्याचा विचार करू. राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणजे आपल्याकडे सुरू झालेला आहे महानगरपालिकेमध्ये, की ठराविक काळामध्येच आपण या सुविधा पूर्वी देत नव्हतो, आता आपण देऊ शकतो असं महाराष्ट्र शासनाने तो जाहीर केला आहे. म्हणजे तो आपल्याकडे बंधनकारक आहेत सगळ्यांनाच. पण आता आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. आपण ते जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर येईल तसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. आणि पनवेलसाठी तुम्ही काही ड्रीम प्रोजेक्ट तुमच्या नजरेसमोर आहे? पनवेल शहर हे पूर्ण महानगरपालिका स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायची. स्वच्छ म्हणजे देअर विल नॉट बी ओपन डिफिकेशन. पूर्ण कचरा हा विकेंद्रीकरण पद्धतीने सेग्रिगेट करून त्याचं पूर्ण युटिलायझेशन होईल. सगळं शहर आता आपण एक मोहीम घेणार आहे. सगळी लोक मिळून ते शहर स्वच्छ करणार आहे. त्याच्यानंतर ब्युटिफिकेशन करणार आहे. स्वच्छ होईल, सुंदर होईल. आणि पनवेलला मी स्मार्ट सिटी हँडल केल्यामुळे आपण त्या स्मार्ट सिटीच्या मिशनमध्ये सुद्धा पनवेलला स्मार्ट सिटी बनवतो. ही आपली विजन आहे. पार्किंग पॉलिसी बद्दल बरंच बोललं जाते, तर तुम्ही ती कशी हँडल करता? नवीन ज्या बांधकाम परवानगी होतील त्यांच्यासाठी तर आपण पार्किंगचे प्रयोजन असल्याशिवाय देणारच नाही. पण ज्या जुन्या ठिकाणी जिथे ती समस्या आहे तिथे आपण अंडरग्राऊंड पार्किंग करता येईल का? काही पब्लिक युटिलिटीचे काही भूखंड आहेत, त्या भूखंडांवरती पब्लिक पार्किंग करता येईल का? काही आता आपण काही तळे विकसित करतोय. ते आपलं मुख्य तळे आहे ना, वडाळी लेक, त्या लेकचं आपण पुनर्जीवन करून सुंदर लेक करतोय. लोकांना फिरायला ट्रॅक, छोटीशी गार्डन वगैरे, तिथे आपण 200-500 पार्किंग तो करता येईल. नगरपालिकाचे ते वडाळे तलावाचं सुशोभीकरण करणार जुना प्रोपोजल होतं ते आपण कंटिन्यू करतो. नाही, ते PPP मॉडेल होतं. आपण PPP नाही करत आहे. PPP मॉडेलनुसार त्याला 50-55 कोटीचा खर्च होता. मी ते एस्टिमेट केले 8 कोटी 10 कोटीमध्ये ते होईल. PPP मॉडेल करण्याचा खूप मोठा धोका असतो. महानगरपालिकेची खूप महत्वाची जागा आणि त्या जागेची मालकी खूप कालावधीसाठी दुसऱ्याच्या हातात जाते, जेणेकरून मग नंतर त्याचा मिसयूज आणि ते बरेच प्रॉब्लेम येतात. आपला स्वतःच ॲसेट असल्यावर आपण डिसाईड करू शकतो कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ठेवायचं नाही ठेवायचं. सर, आपण देहरंग धरणाचे सध्या पाणी गेले, काय परिस्थिती आहे? देहरंग धरणाकडे जाऊन आलो मी. देहरंग धरण खूप चांगल्या अवस्थेत आहे सध्या. त्या धरणाची उंची वाढवण्यासाठी जर वाढवली आपण तर आपल्याला एक 100-125 कोटी रुपये खर्च येणार आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि उंची वाढवली तर, त्यांनी आपली उंची वाढवली तर 3 पट पाणी साठा वाढेल. ॲडिशनली काही इतर धरणांच्याकडून आपण पाणी घेतोय. महानगरपालिका जशी स्थापन झाली तसं जसं सिडको नवी मुंबईला महानगरपालिका झाल्यानंतर सिडकोने बोरबे धरण आणि ते त्याच्यावरचं जे त्यांचं रिझर्वेशन होतं तसं हँडओव्हर केलं. तसं मला वाटतं की हेटवणे धरण हे आपल्या सगळ्या एरियासाठीच बांधलेलं आहे. तर ते सिडको आपल्याला हँडओव्हर करेल. तुम्ही जरा मागणी करा स्ट्रॉंग.
बरोबर. देहरण धरणाची मागे डागडुजी वगैरे झालेली आहे. झाली. त्या दृष्टीने आता मागे पाण्याचं पण थोडंसं हे झालेलं. तर येत्या काळात पुन्हा पाणीसाठा वाढवण्याची क्षमता आपण काम चालू करू. केलं. सर, अनधिकृत घरांसंदर्भात गावाकडे तुम्ही पनवेलच्या ग्रामीण भागात नोटिसेस दिलेल्या आहेत. आता शहरामध्ये असं की एकतर हातगाड्या इतक्या आहेत ज्या केंद्र unauthorized. शासनाची पॉलिसी आहे ओके. त्याच्यानुसार सर्वे पूर्ण करून आपण त्या काढून टाकू. कळंबोलीमध्ये जी घरं आहेत त्याच्यावरती वाढीव बांधकाम झाले. सिडको म्हणायची की ते अनधिकृत बांधकाम आहे. आता FSI वाढतो महानगरपालिका आल्यानंतर ती घरं अधिकृत होतील का? पॉलिसी बघून काय प्रोव्हिजन्स आहेत केस टू केस विचार करून निर्णय घ्यावा लागेल. ओके. त्यानंतर काही प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत त्या बाबतीत तो प्रश्न. शासनाचं धोरण नियम आणि कोर्टाचे निर्णय याच्या आधी जाऊन आता कारवाई केली. राजीव गांधी आवास योजना नगरपालिका राबवणार होती. त्याला सिडको जागा देत होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी आवास योजना आहे त्याला आपल्याकडे जागा कुठे आहे की आपण कुठे करू शकतो? आपल्याकडे खूप आता नवीन गावं आले ग्रामपंचायतींमध्ये जागा आहे शासनाची जागा आहे. त्या सगळ्या जागांचा आढावा घेऊन कुठेतरी सुटेबल जागेवरती आपण झोपडपट्टी वासियांना किंवा नुसतं झोपडपट्टी वासियांनाच नाही ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे अफोर्डेबल हाऊसिंग करणार. बरोबर. त्या माध्यमातून सगळ्यांना घरं द्यायची. महानगरपालिका झोपडपट्टी मुक्त करायची. ओके. बॅनर मुक्त केली खड्डे मुक्त केली आता झोपडपट्टी मुक्त सुद्धा करायची. तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचं धोरण काय असणार आहे आपलं महानगरपालिकेचं? सगळ्यात पहिलं ग्रामीण भागामध्ये आता बेसिक ॲम्युनिटीज आहेत. रस्ते ड्रेनेज पाणी वीज ह्या गोष्टींवरती आपण एक लक्ष केंद्रित करणार आहे. आणि कृषी क्षेत्राचा होणारा ऱ्हास याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता नागरीकरण मुंबईच्या आपण इतक्या जवळ आहोत तर हे क्रमप्राप्तच आहे नागरीकरण होणं. पण नागरीकरण करत असताना कुठेच पर्यावरणाची हानी होणार नाही आणि कुठेच कॉम्प्रोमाइज होणार नाही. त्या अनुषंगाने आपण सगळे नॉर्म्सच्या अधीन राहून जर नागरीकरण ही न थांबवता येण्यासारखी प्रक्रिया आहे. पण जर कोणाची इच्छा असेल पनवेल शहरामध्ये शेती करायची तर आपण त्याला थांबवू शकत नाही. सर, विकासासाठी होणारं जे प्रदूषण आहे पनवेलला आहे प्रदूषणाच्या वेळेमध्ये असं म्हटलं जातं बऱ्याच प्रकारचं प्रदूषण आहे. थोडं MIDC मध्ये होणार असेल विकासाच्या अनुषंगानं होणार असेल तर तुम्ही त्याच्याबाबत काय धोरण निश्चित केलं? ते जे प्रदूषणाविषयी जे नॉर्म्स आहेत एन्व्हायरमेंटचे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एन्व्हायरमेंटचे जे धोरण आहे त्या अनुषंगाने केलं पाहिजे. कुठलीही विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही ही आपली जबाबदारी आणि तसं काय आढळल्यास आपण त्याच्यावर कारवाई NOC देताना आपण त्यांना काही असे कंपल्शन करू शकतो का की या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात तशीच दिली जाते. बांधकाम परवानगी देताना तशीच मी 10 बांधकाम परवानग्या बंद केल्यात काढून घेतल्या स्टॉपवर नोटिसेस दिल्यात. तोच विषय पार्किंगसाठी की पार्किंगमध्ये बिल्डिंग परवानगी देताना जोपर्यंत तुम्हाला पार्किंग नाही तोपर्यंत आपण बांधकाम परवानगी देणार नाही. तसंच नियमच आहे. फक्त गावठाणामध्ये जिथे 400 स्क्वेअर फुटापेक्षा छोटा घर आहे त्याला मोटरसायकलची पार्किंग असते. त्याच्याविषयी धोरणच काही गरज नाही. तर कला क्रीडा साहित्य आणि संस्कृती याबाबत आपलं आता काय सुरू आहे आणि पुढे काय असू शकतं? सध्या आपण जे मैदान वगैरे आहेत ना हे मैदान हे वाईट स्थितीत आहे. या मैदानाला आपण फेन्सिंग करू गाड्या वगैरे पार्किंग करतात त्या गाड्या बाहेर पार्क करायला ते मैदान मेंटेन करायची सगळी. त्याच्यानंतर आपण आता जसं जसं काही रिक्वायरमेंट्स येतील तसं मुलांना कुठे काय अम्युनिटीज फॅसिलिटीज महानगरपालिकेतर्फे ज्या आवश्यक असतील ते सगळ्या पुरवल्या जातील. आणि आपण अपंगांसाठी एक खूप चांगलं केंद्र उभारणार आहे आणि त्याच्यामध्ये काही जागा आहेत आपल्याकडे म्हणजे स्पोर्ट्ससाठी अपंगांसाठी पण आणि स्पोर्ट्ससाठी म्हणजे सामाजिक आणि स्पोर्ट्ससाठी पण महानगरपालिका काय काय जर कुणाला काही लागत असेल वैयक्तिक मदत असेल काही कुणाला काही इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग वगैरे लागत असेल तर आपल्याकडे उपलब्ध निधीतून आपण शक्य तेवढा निधी खर्च करू. विकास करताना प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या आहेत? स्वच्छता. सर, लोकल एरिया मॅनेजमेंट अशी एक यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने राबवली होती. आता मोहल्ला कमिटी येस ती आपण इकडे सुरू करू. त्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये लवकरात लवकर ती NGO सुरू करू. पॉलिटिकल पार्टीज प्रशासन बिझनेसमॅन त्या सगळ्यांचा घेऊनच ते अप्रोच करूनच ते करावं लागेल. म्हणजे आपण ही आता सुरू करतोय का? म्हणजे हो, आता हो. अजून तरी मी कार्यरत सांगितलंय आयडेंटिफाय करायला. ओके. आपण आयडेंटिफाय लायन्स क्लब रोटरी क्लब ज्येष्ठ नागरिक संघ
पनवेल महानगरपालिकेची वॉर्ड रचना काय असणार आहे, किती नगरसेवक असणार आहेत आणि निवडणूक ही कधी होणार आहे? साधारणतः मला वाटतं 80च्या आसपास नगरसेवक असतील. प्रभाग रचना वगैरे हे कॉन्फिडेन्शियल विषय आहे. ओके. त्या अनुषंगाने काही त्याच्यावर जास्त भाष्य करता येणार नाही. त्याची एक पद्धत असते, त्याची काही निवडणूक आयोगाने काही घालून दिलेली नॉर्म्स असतात, रिझर्वेशन, रोटेशन, त्या पद्धतीने ते होतं. आणि लवकरात लवकर इलेक्शन करायचं होतं. जानेवारी, फेब्रुवारी, लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी पूर्ण झाली की लगेच आपण इलेक्शन. विकास कामे करताना आता आपल्याला लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर आहेत, यांचे कशा प्रकारे सहकार्य करतात? सगळेच प्रशांत ठाकूर साहेब म्हणा किंवा दुसऱ्या सगळ्या पक्षांचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं अगदी उत्तम सहकार्य आहे. त्यांचे काही विषय असतात, काही सूचना असतात, ज्यांनी चांगल्या प्रकारे काम करता येतं. सगळं आपण आता जेव्हा प्रशासक म्हणून चार्ज घेतला तेव्हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जिथं वृत्तपत्रांकडे बघितलं, आपण कधी अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही म्हणून आज एवढे प्रश्न आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेतल्यात. ओके. 2-3 प्रेस कॉन्फरन्स झाल्या, आमचे प्रेस नोट वगैरे रिलीज होते. ओके.